पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे जय येशू. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये एकत्र आलेले आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू नेहमी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो आणि जेव्हा आम्ही प्रभूच्या मार्गदर्शनाला आम्ही ऐकतो तेव्हा प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. आणि जेव्हा आमच्या व्हिडिओद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो, चांगले मार्गदर्शन देतो, खरोखर आम्हाला एक देवाच्या विश्वासामध्ये वाढण्याची एक संधी मिळते. म्हणून प्रियजनो, आपण ह्या भाषणामध्ये दुःख एक वरदान आहे, दुःख एक वरदान आहे याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आम्ही वरदान म्हटल्यानंतर काय पाहतो? सुख, सोयी, आशीर्वाद, बरकत हे सर्व पाहतो, त्याला म्हणतात वरदान. आणि दुःख एक वरदान हे कसं काय होऊ शकते आपण पाहूया. दुःख, प्रियजनो, दुःखाद्वारेच आम्हाला सुखाकडे जाता येते. दुःख नाही तर आम्हाला सुख मिळू शकत नाही. अंधार जेव्हा आहे त्या अंधारातला व्यक्ती काय करतो? प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच अंधारातून तो बाहेर येतो. म्हणून अंधार आहे आणि उजेडही आहे, प्रकाशही आहे. तर आम्हाला अंधाराला मागे टाकून आम्ही प्रकाशाकडे आलं पाहिजे. तर अशा प्रकारे आम्हाला दुःख हे सुखाकडे नेणार आहे. दुःखातून आम्हाला सुख मिळते. आम्ही पाहतो प्रियजन हो, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 24 मध्ये आम्ही पाहतो प्रभू येशू म्हणत आहे, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरण करावे. काय म्हणत आहे पहा, मला म्हणजे माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर, माझ्यावर विश्वास ठेवणारा किंवा माझ्या वचनानुसार चालणारा किंवा ख्रिस्ती जीवन जगणारा म्हणजे येशूच्या मागे जाणारा, येशू त्याने काय करावं? स्वतःचा त्याग करावा. त्याग म्हणजे काय आहे? आम्ही नेहमी सुखासाठी प्रयत्न करतो. सुख, मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आम्ही लहान लहान गोष्टी, आपण मला चांगल्या जागी बसायला मिळालं पाहिजे, किंवा मला चांगलं प्यायला थंड पाणी मिळालं पाहिजे, किंवा मला चांगलं स्वादिष्ट भोजन मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आमची इच्छा असते. परंतु प्रियजनो, आम्ही कधी कधी देवासाठी आपण त्याग केला पाहिजे. आम्हाला समजा चांगल्या ठिकाणी जागा नाही मिळाली तरी आम्ही संतुष्ट मानावं आणि त्या ठिकाणी आपण बसावं, सहन करून बसावं. आम्हाला समजा चांगलं पाणी प्यायला थंड पाणी नाही मिळालं तरी आपण काय करावं? माणसाची इच्छा तर राहते, परंतु त्याच्यामध्ये आम्ही आनंद मानावा, स्वीकार करावा. म्हणजे काय करावं? आम्ही दुःखाचा स्वीकार करत आहोत, आम्ही काहीतरी त्याग करत आहोत, सुखाचा त्याग करत आहोत, दुःखाला आपण स्वीकार करत आहोत. आम्हाला स्वादिष्ट भोजन नाही मिळालं तरी कधी कधी आम्ही संतुष्ट व्हावं आणि कुरकुर न करता त्याला स्वीकार करावा, म्हणजेच आपण सहन करावं. घरामध्ये आम्ही व्यवहार करतो आणि एक दुसऱ्याचं कधी कधी आम्हाला पटत नाही, त्यानं काय केलं, तिनं काय केलं, त्यांनी काहून असं केलं, अशा प्रकारे. तर आपण काय करावं? वातावरण चांगलं ठेवण्यासाठी, देवाचा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी आपण सहन करावं. स्वयंपाक चांगला झाला नाही, सहन करावं. घरी साफसूफ नाही, सहन करावं. एखाद्यानं काही वाईट काम करून टाकलं, सहन करावं. सहन करून त्याला समजावून सांगावं, बाबा असं नाही, अशा प्रकारे. आणि त्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद येते, घरामध्ये शांती येते, देवाचं प्रेम आम्हाला मिळते. आणि म्हणून प्रभूनं काय म्हटलेलं आहे? स्वतःचा त्याग करावा, स्वतःच्या इच्छेचा त्याग करावा आणि थोडंसं सहन करावं, त्याग करावा, स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे यावे. आपला वधस्तंभ काय आहे? कोणी कोणी काय म्हणतात, आपल्या एका व्यक्तीसाठी, एका पतीसाठी त्याची पत्नी त्याचा वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय? त्याच्या भाग्याला आलेला आहे. कधी कधी पत्नीचा स्वभाव चांगला नाही, कधी कधी बोलणारी आहे, कधी कधी रागावणारी आहे. तर काय झालं मग? ते आपल्या मागं काय आहे? एक क्रॉस आहे. तर जिंदगीभर घेऊन चालणे आहे. आणि पत्नीला सुद्धा तसंच. पती कधी कधी वाईट स्वभावाचा आहे, प्रार्थना करत नाही किंवा ऐकत नाही, त्याचं बोलणं वेगळं आहे, त्याला एकदम रफपणा आहे,
हा सर्व काय आहे? पतीचा स्वभाव आहे. मग पत्नीनं काय करावं? त्याला सोडून द्यावं? नाही. देवाने मला दिलेला एक क्रॉस आहे, क्रूस आहे, म्हणून सहन करावं. आणि काय करावं? त्याच्यासाठी प्रार्थना करावं. जेव्हा आम्ही स्वीकार करतो तेव्हा काय करतो? आम्ही प्रार्थना करतो, देवाकडे विनंती करतो. देवा, अशा प्रकारे जो मला दिलास, मी माझे भाग्य समजतो, मी याच्यामध्ये समोर जाण्यासाठी मला आशीर्वाद दे म्हणून प्रार्थना करा. आणि म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, असं स्वीकार करावं. जे काही देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वीकार. हे फक्त कुटुंबासाठीच म्हणून नाही सांगत आहोत आम्ही. प्रत्येक बाबतीमध्ये, व्यवहारामध्ये, कामाच्या ठिकाणी, शाळेमध्ये, कुठंही एखादा व्यक्ती समजा आम्हाला अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये आहे, आपण सहन करावं. एखादा शेजारी एकदम किटकिट करणारा शेजारी आहे, एकदम त्रास देणारा शेजारी आहे, आपण काय करावं? हे एक क्रूस आहे समजून आपण, क्रूस आहे असं समजून आपण घेऊन जावं. प्रियजनो, आम्हाला क्रूस आम्हाला मुक्ती देते. जो त्रास आहे तेव्हा मुक्ती देते. एकदा आपण एक गोष्ट ऐकतो, 3 जणांजवळ क्रूस दिला होता म्हणे. 3 जण क्रूस घेऊन चाला. आणि क्रूस घेऊन चालताना 3पैकी एका जणाने काय म्हटलं, हा खूप कठीण म्हणजे वजनी आहे क्रूस, म्हणून त्याने काय केलं, मागून थोडासा अर्धा फूट कापून टाकला, म्हणजे थोडंसं वजन करण्यासाठी. आणि मग तो घेऊन जात होता, म्हणजे थोडंसं वजन हलकं झालं. पुन्हा थोड्या दूर गेल्यानंतर वरतून थोडासा कापून टाकला, म्हणजे वजन कमी करासाठी घेऊन जात आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, पुन्हा जाताना पुन्हा म्हटलं, अरे एवढा मोठा कायला क्रूस न्यायचा, थोडंसं कापून टाकू. पुन्हा थोडंसं कापत 2-3दा 3-4दा त्याने कापला आणि तो लहान झाला, म्हणजे हलका झाला आणि जात आहे. अशा ठिकाणी जाता जाता काय झालं, अशी एक नाली होती आणि मग समोर जाता येत नाही त्यांना. मग काय झालं, हे 2 जण जे होते ना, त्यांनी काय केलं, त्या नालीवर काय केला, त्याचा क्रूस टाकला. आणि क्रूस टाकला, त्यांचा क्रूस लंबा होता आणि त्याचा क्रूस लंबा होता, त्याच्यावरून त्यांनी ठेवून त्याच्यावरून चालत समोर चालले गेले. आणि ज्या व्यक्तीने ते क्रूस कापला होता त्याचा क्रूस एकदम बांडा झाला, आखूड झाला. आता त्याने 2 बाजूपर्यंत पोहोचत नाही. मग काय झालं, तो संकटात पडला. ज्याचा क्रूस मोठा होता ते पार गेले आणि आता लहान होता, याला जाता येत नाही, तो लटकून पडला. प्रियजन हो, क्रूस वाहण्यामध्ये आम्ही नाराजी, दुःख सहन केलं पाहिजे. आम्ही नाराजी व्यक्त नाही केलं पाहिजे. आनंदानं जे काही देवाने आम्हाला दिलं त्या क्रूस आपण आनंदानं वाहावं. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, जो माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावं. म्हणजे दुःख सहन करावं. दुःख सहन करण्यामध्ये आशीर्वाद आहे, आनंद आहे. म्हणूनच प्रभू येशूने म्हटलेलं आहे, अहो दुःखी, कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. तुम्हाला दुःख आहे, अडचण आहे, बिमारी आहे, तुम्ही काय करा, त्याला तुम्ही प्रभूच्या हातामध्ये समर्पित करा. प्रभूच्या कृपेने त्याला सहन करण्यासाठी शक्ती मागा, आशीर्वाद मागा. प्रभू म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे या, मला तुमचं दुःख द्या, मी माझं जीव तुम्ही घ्या आणि माझा जीव हलका आहे. म्हणून प्रियजन हो, आम्ही देवावर विश्वास ठेवून आमच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी, संकट आलं तरी, विश्वासामध्ये आपण समोर जावं, देवाचे आभार मानावं आणि देवाला शक्ती मागावं. आणि देवाच्या शक्तीने आपण समोर. कधी कधी बिमारी आहे, आजार आहे, संकट आहे. कधी कधी काय होते, आमच्या जीवनामध्ये अचानक एक विपत्ती येऊन जाते, संकट येऊन जाते. आमच्यामध्ये कधी कधी ॲक्सिडेंट होते, कधी कधी नुकसान होते. ह्या सर्व गोष्टी आहेत, हा सर्व दुःखाचा भाग आहे. आणि आम्ही काय करावं, आपण ते आनंदानं स्वीकार करावं, देवाला धन्यवाद द्यावं, त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा, देवाला आशीर्वाद मागावा. परंतु कुरकुर करू नये किंवा त्याचा त्याग करू नये. त्याच्याद्वारेच देव आम्हाला चांगल्याकडे नेऊ शकतो, चांगला बनवू शकतो आणि आपण दुःखाद्वारेच यशाकडे जाऊ शकतो. दुःख सहन करून, कष्ट करून, काबाड कष्ट करून, मेहनत करून, काहीतरी आयडिया करून. दुःख तर आहेच, परंतु दुःखाला सोडून देता येत नाही. परंतु ह्या दुःखातूनच कसं ना कसं तरी आयडिया करून, एक उक्ती करून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा आणि बाहेर निघून एक चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. देव आम्हाला आशीर्वाद देते. आम्हाला योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:1 मध्ये प्रभू सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. म्हणजे काय,
तुमचे अंतकरण अस्वस्थ म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नये, तुम्हाला भीती वाटू नये, तुम्हाला कंटाळा येऊ नये. कधी? जेव्हा तुम्हाला बिमारी आहे, संकट आहे, दुःखात आहेत, अडचणीमध्ये आहेत, गरिबीमध्ये आहेत, तेव्हा काय करा, तुमचं अंतकरण बिलकुल घाबरू नये, बिलकुल घाबरू नये, अस्वस्थ होऊ नये. कारण मी तुझा देव तुझ्यासोबत आहे. समोरचं वाक्य म्हणत आहे, तुम्ही काय करा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. ज्याचा देवावर विश्वास आहे तो घाबरणार नाही आणि घाबरलं नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण आम्हाला विश्वास आहे, देव आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढणार. म्हणून प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने प्रार्थना करूया, देवावर विश्वास ठेवून भक्तीने आणि आलेले जे दुःख आहे, संकट आहे, ते देवाकडे समर्पित करून आपण प्रार्थना करूया. दुःखाद्वारेच आम्हाला सुख मिळते. दुःख एक आम्हाला वरदान आहे. दुःख आम्हाला एक वरदान आहे. आम्ही पुष्कळदा पाहतो, आम्ही जेव्हा आमच्या घरी एखादा बिमार व्यक्ती आहे आणि त्याची आम्ही सेवा करतो, तेव्हा आम्हाला त्या सेवेमध्ये कधी दुःख होते, परंतु त्या सेवेतून आम्हाला एक आनंद मिळते आणि आम्हाला त्या आनंद एक देवापासून मिळते. आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येते. रोग्यांची सेवा करण्याला देवाचा आशीर्वाद. आम्ही दुःख, जीवनभर दुःख सहन करून जेव्हा आम्ही जीवन जगतो, तेव्हा आमचं जीवन आशीर्वादित होते, आम्ही धन्य बनतो आणि आम्हाला स्वर्ग सुख मिळते. आम्हाला श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजराची आम्हाला गोष्ट माहीत आहे. दरिद्र लाजराने दुःखच दुःख सहन केलं, दुःखच दुःख सहन केलं आणि तो स्वर्गात गेला. आणि श्रीमंत माणसाने आनंदच आनंद घेतला, परंतु तो मरणाच्या नंतर तो नरकात गेला. प्रियजन हो, दुःख आम्हाला एक सुखाकडे नेते, दुःख आम्हाला वरदान देते, दुःख आमच्या भल्यासाठी आम्हाला चांगल्या ठिकाणी नेते. देवाकडे प्रार्थना करूया. आम्हाला दुःख आलं तरी आपण त्याच्यामध्ये नाराज होऊ नये. आम्हाला माहीत आहे, संत अल्फोन्साने सतत प्रार्थना केली, देवा मला दुःख दे. एखादा व्यक्ती तिच्या समोर जेव्हा येतो, एक बिमार व्यक्ती तिच्या समोर येतो, तेव्हा तिने देवाकडे अशी प्रार्थना केली की प्रभू याची बिमारी मला दे, याची बिमारी मला दे आणि याला बरं कर, असं म्हणून ती प्रार्थना करत होती. आणि खरोखर तिनं आपल्या जीवनामध्ये असं दुःख सहन केलं आणि दुःखाला स्वीकार केलं आणि दुःखाला स्वीकार करून तिने विजय मिळवला आणि ती संत झाली. पुष्कळ संतांनी काय केलं, आपली जे वाईटाची भावना किंवा विचार नष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं, परमेश्वराकडे, परमेश्वरा मला दुःख दे, मला एवढं दुःख दे की त्या माझ्या दुःखामध्ये माझी मी वासना विसरून जाईल, माझी मी इच्छा जे आहे विसरून जाईल, माझी पापमय जी भावना आहे ते विसरून जाईल, मी पापाचं जे माझं गुण आहे ते विसरून जाईल. कशासाठी? मी ते दुःख सहन करण्यासाठी. म्हणजे मी दुःख जेव्हा सहन करील तेव्हा त्या दुःखामध्ये मी व्यस्त राहील आणि त्या दुःखामध्ये व्यस्त राहण्यानंतर मी पापाच्या दृष्टीकडे मी पाहणार नाही. माझी पापी दृष्टी जे मी आहे संपुष्टात येईल आणि मी चांगले कार्य करील. आणि अशासाठी मला दुःख दे आणि त्या दुःखाद्वारे मला आशीर्वाद दे, म्हणून संतांनी प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून ते संत विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःखाद्वारे त्यांनी विजय मिळवलेला आहे, दुःखाद्वारे त्याला वरदान मिळालं आहे, दुःखाद्वारे त्यांना आशीर्वाद मिळाला आहे. प्रियजन हो, आपण सुद्धा दुःखाला टाळण्याचा प्रयत्न करू नये, तर दुःखाला स्वीकार करून त्याच्यावर देवाचा आशीर्वाद मागावं आणि चांगल्या प्रकारे त्याला निभवावं. येशूने सुद्धा दुःखाला स्वीकार केला, येशूने दुःखाला टाळलं नाही. जेव्हा गेत्सेमनी बागेमध्ये त्याला शोधण्यासाठी आले, त्याला पकडण्यासाठी आले, त्याला येशूने काय म्हटलं, तुम्ही कोणाला शोधता? त्याने म्हटलं नासरतकर येशूला. त्याने म्हटलं मीच तो आहे, म्हणून त्याला हात समोर केला पकडासाठी आणि म्हणून त्याने स्वीकार केला. आणि त्या दुःखाला स्वीकार करण्या मागे एक मोठा अर्थ होता की जगाचे उद्धार. आणि त्याद्वारे देवाने त्या दुःखाद्वारे येशूने आमच्यावर प्रेम केलं, जगावर प्रेम केलं आणि तो मृत्यूतून विजय झाला. प्रियजन हो, आम्ही दुःख सहन केल्याने आमच्यावर आशीर्वाद येतो, देवाची कृपा येतो, देव आम्हाला आशीर्वाद देतो आणि आम्हाला वरदान देतो. म्हणून दुःख एक वरदान आहे. आपण स्वीकार करूया, प्रार्थना करूया, विश्वासात वाढूया, प्रभूचे आभार मानूया.